मी बोललो होतो अर्थातच जसप्रीत बुमराह, त्या बुमराहच्या परफॉर्मन्सचं वर्णन तुम्ही कसं कराल? कारण हात लावीन तिथे सोने, त्याप्रमाणे बॉलिंग टाकीन तिकडे विकेट, अशा पद्धतीने जसप्रीत बुमराह परफॉर्म करत होता. लेले सर. लेले सर, तुमच्याकडे येतो, पण हेच ते विमान आहे जे आता भारतीय संघाला घेऊन दाखल झालेलं आहे मुंबईमध्ये आणि पुढच्या काही क्षणामध्ये याच विमानातनं उतरून आता भारतीय संघ बाहेर येईल, एअरपोर्ट परिसरात येईल. तिकडे त्यांच्यासाठी एक बस सज्ज आहे, त्या बसमधनं मग हा संघ रवाना होईल तो नरिमन पॉइंटला. पण तत्पूर्वी मुंबई विमानतळावर हे विमान लँड झालेलं आहे, त्याची ही दृश्य आपल्याकडे आलेली आहेत. याच विमानातनं भारतीय संघ हा दाखल झालेला आहे आणि पुढच्या काही क्षणामध्ये एअरपोर्टमधनं बाहेर येऊन, विमानतळातनं बाहेर येऊन हा संघ बसमध्ये बसेल आणि मग रवाना होईल तो नरिमन पॉइंटकडे. आज पहाटे दिल्लीला आगमन झालं आणि दिल्लीहून मग हा संघ मुंबईला पोहोचला. त्याआधी पंतप्रधान मोदींची या संघाने भेट घेतलेली होती. पंतप्रधानांनी देखील या कामगिरीचं कौतुक केलं आणि नंतर हा संघ आता मुंबईमध्ये दाखल झालाय. मुंबई विमानतळावर पोहोचण्याकरता अजून अर्धा ते पाऊण तास विमानतळावरून नरिमन पॉइंटला त्यांना लागणार आहे आणि तिकडून वानखेडे स्टेडियमचा त्यांना टप्पा गाठायचा आहे. सुनंदन लेले यांच्याकडे पुन्हा एकदा जाऊया. लेले सर, मगाचाच प्रश्न, जसप्रीत बुमराहचा परफॉर्मन्स या एकूणातच वर्ल्ड कप